Hello guys, it is English Teacher Channel for Good English. We have been practicing for a month. We have been practicing subject verb pattern. We have been practicing different structures. We are listening, we are reading, we are speaking. But there is a typical method for the beginners to practice the English. So, if we begin in a proper way, the next journey will be easy. So, what is the beginning and how to practice English at the first stage? We have some diagrams, we have some verbs, and we have 9 tenses for the practice at the beginning. So, how to practice at the beginning? Let us see the diagrams and let us begin. So friends, look here. This is a diagram. It shows 9 squares. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. These blocks are nothing but tenses. Simple tenses, continuous tenses and perfect tenses. You have to practice of 9 tenses only at the beginning. तर बघा मित्रांनो, आता आपण रोज तुम्हाला 20 मिनिटं द्यावी लागतील बोलण्यासाठी. तर 12 काळ ऐवजी आपण 9 काळमध्ये प्रॅक्टिस करायची. सुरुवातीला जवळजवळ 6 महिन्यापर्यंत पुढील काळाला हात लावायचा नाही. फक्त ते समजून घ्या, परंतु बोलण्यामध्ये त्याचा उपयोग आणू नका. प्रॅक्टिससाठी हेच राहू द्या. तर याच्यामध्ये बघा, हे काळ आपल्याला माहिती आहे. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस आणि परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर. 9 काळामध्ये रोज बोलण्याची प्रॅक्टिस कशी करावी ते तुम्हाला मी आता सांगतोय. हे अतिशय उपयोगी आहे तुम्हाला. हे आहे तिकडचे कर्ते, सब्जेक्ट्स आहेत, ते सर्व प्रोनाउन्स आहेत, हे नाऊन आहे. आता सिंग्युलर, प्लुरल, हे सिंग्युलर आहेत, हे प्लुरल आहेत, हे आपल्याला माहिती आहे सर्वांना. फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल, सेकंड पर्सन सिंग्युलर, सेकंड पर्सन प्लुरल, थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन प्लुरल, असे सब्जेक्ट आहे. हे सब्जेक्ट द्यायचा हेतू काय आहे? भाषा बोलणं कठीण कशामुळे झालेलं आहे? भाषा बोलणं कठीण झालेलं आहे तृतीय पुरुषी एकवचनीमुळे. हा जो गट आहे थर्ड पर्सन सिंग्युलर, हा भाषा बोलणं कठीण करतो. हा एक गट आहे. हा गट प्रॉब्लेमॅटिक करतो भाषा बोलायला. आणि हा जो दुसरा गट आहे हा आपण सहजपणे वापरतो. या दुसऱ्या गटामध्ये हा यू आणि यू दोघं सारखेच आपण वापरतो, तू किंवा तुम्ही, परंतु याला अनेक वचनीच आपण सहाय्यक क्रियापद लावतो. पण हे सर्व करते आपण घेऊया एका बाजूला. झाले 2 गट. असे 2 गट आपल्याला बनवायचे आहेत प्रॅक्टिससाठी. 2 गट काय केले आपण? त्याच्या मागचा आमचा अनुभव आहे की हा गट जास्त त्रासदायक आहे बोलायला. थर्ड पर्सन सिंग्युलर, it is always problematic for speaking because it takes different helping verb while this group takes different. For example, I have, he has, she has, it has. I play, he plays, she plays, it plays, Rahul plays. आहे ना फरक? इथे समजा इथे घेतलं we play किंवा we don't play, he doesn't play. आहे ना फरक? नंतर वी हॅव अ कार, ही हॅज अ कार. म्हणजे हा गट आणि हा गट 2 गट स्पेशल पाडून घ्यायचे आणि त्याच्यानुसार त्यांची प्रॅक्टिस आपण करतो. आता प्रॅक्टिस कशी करायची बघा. हे आपल्याला समजलं हे कोणते टेन्स आहेत ते. फक्त आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स घेणार नाही आहेत काही दिवस. ते जर घेतले तर मग बोलणं शिकत नाही. तो पॅसिव्ह वॉइसमध्ये चुकतो, कारण तो बिन त्याला त्रास देतो, पॅसिव्ह वॉइसमध्ये त्रास देतो, पूर्ण काळामध्ये त्रास देतो.
पूर्ण अपूर्ण काळामध्ये त्रास देतो, इथे त्रास देतो. इट मेक्स कन्फ्युजन. सो लँग्वेज स्पीकिंग बिकम्स डिफिकल्ट. सो इट इज बेटर नॉट टू लर्न the remaining 3 tenses at the beginning. As far as my knowledge is concerned, this method will help you to speak the language early. So do not bother about 3 tenses. ते 3 काळ आपण एका दिवसात शिकू शकतो किंवा 10 मिनिटात शिकू शकतो. परंतु ते जर या स्टेजला घेतले तर हे 9 काळ सुद्धा ते शिकू देणार नाही. म्हणून एकदम शुअरली तुम्हाला भाषा बोलण्यासाठी मदत जी होईल ती या पद्धतीने होईल. आता रोज 5 क्रियापदं घ्यायची, कुठले पण बदलून बदलून घ्यायची क्रियापद. आता आपण घेऊ अडॉप्ट. अडॉप्ट अडॉप्ट म्हणजे दत्तक घेणे. अडॉप्टेड आणि अडॉप्टेड. दत्तक घेणे कुठलं पण क्रियापद घ्या, वेगवेगळे घेत चला. कुठले पण क्रियापद घेऊ आपण. अडॉप्ट घ्या, नंतर इन्व्हेस्ट घ्या. इन्व्हेस्ट म्हणजे गुंतवणूक करणे. इन्व्हेस्ट, नंतर इन्व्हेस्टेड आणि इन्व्हेस्टेड. 5 आपण घेऊ. आणि सुरुवातीला आपल्याला 100 क्रियापदं पाठ करावं लागतील, त्यानंतर 200 करावं लागतील आणि 300 करावं लागतील. 300 झालं म्हणजे आपल्या बऱ्यापैकी इतर कुठल्याही क्षेत्रावर इंग्रजी बोलता येतं. पण पुढे 500 करून घ्या आणि एकदा 1000 झाले तर तुम्हाला जीवनामध्ये फार कमी अशी वेळ येईल की तुम्हाला क्रियापद आठवलं नाही. पण 300 क्रियापद सुरुवातीच्या 5-6 महिन्याला टू मच. 300 क्रियापद पाठ करून घ्या. पाठ करताना 3 रूप बोलायचे. सी सॉ सीन, प्ले प्लेड प्लेड, राईट रोट रिटर्न, कम केम कम, थ्रो थ्रीव थ्रोन, ब्रिंग ब्रॉड ब्रॉड. रेग्युलर आणि इरेग्युलर, रेग्युलर इरेग्युलर असे दोन्ही प्रकारची क्रिया घ्यायची. म्हणजे ई किंवा ईडी लागलेले आणि काही ठिकाणी ईडी न लागलेले. बिगिन बिगॅन बिगन, ब्रिंग ब्रॉड ब्रॉड, कॅच कॉट कॉट, से सेड सेड. हे इरेग्युलर कठीण असतात पाठ करायला. हे 4-5 घ्यायचे, लगेच ते 2-3 घ्यायचे. हे 4-5 घ्यायचे, ते 2-3 घ्यायचे. असं करता करता 300 क्रियापद पाठ करून टाका. रेग्युलर म्हणजे प्ले प्लेड प्लेड असे ईडी लागलेले. तर आपण घेतले आज हे 5 घेऊ. अडॉप्ट क्रियापद घेऊ आपण. आता बघा, तुम्हाला प्रॅक्टिस अशी करायची. कितीही वर्णन ऐकलं कुठल्याही घटनेचं तर तुम्हाला ती क्रिया करता येण्यासाठी ती क्रिया करावी लागेल. हातात बॅट दिली, महिनाभर सांगितलं की अशी बॅट धरावी, असा ऑफ साईडला स्ट्रोक खेळावा, हुक असा मारावा, कव्हर ड्राईव्ह असा मारतात, पुल असा मारतात, शॉर्ट आर्म पुल असा मारतात, हेलिकॉप्टर शॉट असा मारतात. हे कागदावर ठीक आहे, परंतु प्रत्यक्ष बॅट हातात दिल्यावरच त्याला ते अधिक परफेक्शन येईल. तर आता आपण प्रत्यक्षच बोलणार आहेत. नो ऑप्शन. त्याला कुठलाही मार्ग दुसरा नाही आहे. जर तुम्हाला बोलायचं शिकायचं आहे तर बोलावं लागेल. तर बघू, आता आपण एक क्रियापद घेऊ. अडॉप्ट घेऊ आपण. आता हे क्रियापद 4 प्रकारे वापरायचं. प्रत्येक क्रियापद 4 प्रकारे वापरता आला पाहिजे. पहिले म्हणजे सेंटेन्स, वाक्य, साधं वाक्य घ्यायचं. सब्जेक्ट वर्ब पॅटर्न असतो इथे, सब्जेक्ट वर्ब घ्यायचं त्या काळानुसार. दुसरं निगेटिव्ह. निगेटिव्हला हेल्पिंग वर्ब लागतं. बघू ते काय काय लागतं ते बघू. मग आता पहिलं मी घेतो अडॉप्ट. एक करता इथला घेईल, एक करता इथला घेईल. आजच्या दिवस मला हा करता आवडतोय. हा एक घेतला आणि इथला हा घेतला. मी 2 करते घेतले. आय घेतला या गटातला ही घेतला. बघू बरं आता काय मला फरक वाटतो. हा घेतो आय अडॉप्ट. आय अडॉप्ट अ चाइल्ड. त्या चाइल्ड नाही घेतलं तरी चालेल. मी मूल दत्तक घेते किंवा घेतो. मूल नका घेऊ मग सध्या. आय अडॉप्ट मात्र ही अडॉप्ट्स. झालं. आय अडॉप्टेड अ चाइल्ड, ही अडॉप्टेड अ चाइल्ड. आय विल अडॉप्ट अ चाइल्ड, ही विल अडॉप्ट अ चाइल्ड. 3 पर्यंत आलो. थांबून घ्या थोडंसं. आता आपण मराठीचा पण सेन्स घ्या याचा. आय अडॉप्ट अ चाइल्ड, मी मूल दत्तक घेतो आणि ही अडॉप्ट्स अ चाइल्ड, तो मूल दत्तक घेतो. मी दत्तक घेतले, दत्तक घेणार. घेतो, घेतले, घेणार. झालं. आता इथे आय एम
adopting a child. He is adopting a child. I was adopting a child. He was adopting a child. I will be adopting a child. He will be adopting a child. मी मूल दत्तक घेत आहे, घेत होतो, घेत असेल. अर्थ लक्षात घ्या. नंतर इथे आय हॅव अडॉप्टेड. बघा पूर्ण काळामध्ये आपल्याला V3 लागणार आहे. V1, V2, V3. V3 लागेल. पॅसिव्हमध्ये पण V3 लागतो. त्यामुळे V3 असणं गरजेचं आहे भाषेसाठी. आय हॅव अडॉप्टेड अ चाइल्ड, मात्र ही हॅज अडॉप्टेड अ चाइल्ड. आय हॅड अडॉप्टेड अ चाइल्ड, मात्र इथं पण तोच राहील. ही हॅड अडॉप्टेड अ चाइल्ड. आय विल हॅव अडॉप्टेड अ चाइल्ड. ही विल हॅव अडॉप्टेड अ चाइल्ड. एक क्रियापद झालं. असे 5 क्रियापद तुम्ही या पद्धतीने करायचे. आता मी निगेटिव्ह करतो यांचं. माझं सेंटेन्सचं काम झालं. सेंटेन्स मला समजलं, त्याचा मराठी सेन्स समजला. म्हणजे कोणत्या काळामध्ये काय एक्सप्रेशन आहे ते तुम्हाला स्वतःला समजावं लागेल. फळ्यावर शिकवणारा किंवा समोरून शिकवणारा किती शिकवेल त्याचा थोडासा उपयोग होईल, पण तुम्हाला ते एक्सप्रेशन समजून घ्यावं लागेल की जातो, गेलो, जाणार, घेतो, घेतले, घेणार, घेत आहे, घेत होतो, घेत असेल, घेतले आहे, घेतले होते, घेतले असेल. हा सेन्स तुम्हाला लक्षात यावा लागेल. आता वाक्य झालं, आपण अडॉप्ट क्रियापद घेतलं. तसं इन्व्हेस्ट घेऊन बघू आपण. आय इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. आय इन्व्हेस्टेड मनी इन देना बँक. मात्र ही इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. ही इन्व्हेस्टेड मनी इन देना बँक. ही विल इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. ही इज इन्व्हेस्टिंग. ही वॉज इन्व्हेस्टिंग. ही विल बी इन्व्हेस्टिंग. ही हॅज इन्व्हेस्टेड. ही हॅड इन्व्हेस्टेड. ही विल हॅव इन्व्हेस्टेड. झाले 2 क्रियापद माझे. सेंटेन्स झालं. दोन्ही करते झाले. आता निगेटिव्ह. भाषा बोलताना 4 गोष्टी तपासून बघायच्या तरच भाषा येईल. वाक्य करायचं, त्याचं निगेटिव्ह करता आलं पाहिजे, त्याचा व्हर्बल करता आला पाहिजे आणि WH करता आला पाहिजे. WH 2-3 सुरुवातीला करायचे, नंतर सर्व 14-15 प्रकारचे WH करायचे. ते कागदावर नाही करायचे, ते बोलून करायचे. त्यामुळे रोज 20 मिनटं याला द्यायचेच आहे तुम्हाला. 20 मिनटं रोज तुम्ही द्या. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सहजपणे तुम्ही बोलू शकणार. विचार करायची वेळ नाही, कमी विचार करावा लागेल आणि वाक्य लगेच येईल. निगेटिव्ह येईल. तर आपला आता निगेटिव्ह करू. हे क्रियापद घेऊन निगेटिव्ह करतो मी, किंवा हे घेतो. तुम्हाला 5 घ्यायचे आहेत रोज. आय डू नॉट इन्व्हेस्ट. पहिल्या प्लॉटमध्ये मी काय म्हणतोय, आय डू नॉट इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. मात्र ही डज नॉट इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. बघा इथे सिम्पल प्रेझेंटमध्ये काय अडचण आली, डू नॉट आणि डज नॉट 2 आले. हा हे प्रेझेंट आहे, हा पास्ट आहे, हा फ्युचर आहे, हा सिम्पल आहे, हा कंटिन्युअस आहे, हा परफेक्ट. इथे मला आला आय डू नॉट इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. मात्र ही डज नॉट इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. दुसरं, आय डिड नॉट इन्व्हेस्ट मनी. ही डिड नॉट इन्व्हेस्ट मनी. काही अडचण नाही. आय विल नॉट इन्व्हेस्ट मनी. ही विल नॉट इन्व्हेस्ट मनी. इथे बघा, आता इथे अडचण येईल या ग्रुपमध्ये. हा ग्रुप वेगळा आहे. आय एम नॉट इन्व्हेस्टिंग मनी. ही इज नॉट इन्व्हेस्टिंग मनी इन देना बँक. इथे कोण राहतं माहिती आहे तुम्हाला? प्लॉट नंबर 5 मध्ये कोणाचं घर आहे? प्लॉट नंबर 5 काय नाव याचं? कंटिन्युअस पास्ट टेन्स आहे ना. कंटिन्युअस पास्ट चालू भूतकाळ येतो. मग चालू भूतकाळला आपण वाजवेर घेतो. मग इथे वॉज लागेल, याला पण वॉज लागेल. मात्र आपण हा जर घेतला तर वेर लागेल. या ग्रुपमधला हा घेतला तर वेर लागेल, त्याला वेर लागेल. ठीक आहे. आय वॉज नॉट इन्व्हेस्टिंग मनी. ही वॉज नॉट इन्व्हेस्टिंग मनी. नंतर इथे आता आय विल नॉट बी. आय विल नॉट बी. विल आणि शॅलला नॉट लावायचा. सहाय्यक क्रियापदाला नॉट लावायचा निगेटिव्ह करताना. आय वोंट म्हणा मग. आय वोंट इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. ही वोंट इन्व्हेस्ट मनी इन देना बँक. झालं. इथे हॅव हॅज असतो. इथे हॅव हॅज असतो. आता
आय हॅवंट म्हणा. आय हॅवंट इन्व्हेस्टेड मनी. इथे V3 वापरावं लागेल तुम्हाला. आय हॅवंट इन्व्हेस्टेड मनी. ही हॅझंट इन्व्हेस्टेड मनी. बघा इथे हॅव आणि हॅज 2 जण आहेत, त्यामुळे अडचण आली आपली. इथे 2 जण आहेत, हॅव पण आहे, हॅज पण आहे. मग आय हॅवंट इन्व्हेस्टेड मनी, ही हॅझंट इन्व्हेस्टेड मनी. इथे एकच हॅड आहे, काही टेन्शन नाही. निगेटिव्ह करतोय मी. आय हॅड नॉट इन्व्हेस्टेड मनी, ही हॅड नॉट इन्व्हेस्टेड मनी. इथे विलच घ्या, शाल घेऊ नका. आता आय विल हॅव असं वाक्य आहे, मग विलचा नॉट लावा. आय वोंट हॅव इन्व्हेस्टेड मनी इन देना बँक, ही वोंट हॅव इन्व्हेस्टेड मनी इन देना बँक. आल्या ना अडचणी? किती अडचणी येतात की त्या ठिकाणचं सहाय्यक क्रियापद आपल्याला क्लिक झाला पाहिजे की त्या ठिकाणी कोणते कोणते सहाय्यक क्रियापद आहे. इथे 2 आहेत, त्यामुळे हा ग्रुप त्रास देतो आपल्याला. हा ग्रुप आपण वेगळा हॅव वापरतो, या ग्रुपला हॅज वापरतो. इथे पण 2 जण आहेत, एका ग्रुपला आपण काय वापरतो, दुसऱ्या ग्रुपला काय वापरतो. एका ग्रुपला ग्रुप, दुसरा डज. इथे एकच डीड आहे, काही प्रश्न नाही दोन्ही ग्रुपला. इथे पण शाल आणि विल आहे. परीक्षेसाठी काही गोष्टी शाल विल लागतं आपल्याला. बोलण्यामध्ये सर्वांनाच विल वापरलात काही अडचण नाही. इथे शाल विल आहे, इथे पण शाल विल आहे, पण अधिक बी आहे, तो बी थोडासा बाजूला ठेवायचा. इथे पण शाल विल आहे, इथे हॅव आहे, तो हॅव थोडा बाजूला ठेवायचा. निगेटिव्ह करताना हेच क्रियापद महत्त्वाचे सहाय्यक. इथे पण 2 जण राहतात प्लॉट नंबर 5 मध्ये, त्याचं नाव आहे वॉज आणि वेअर. इथे 3 जण राहतात, ॲम, इज, आर. हे निगेटिव्ह करताना त्या त्या काळाचे सहाय्यक क्रियापद आपल्याला क्लिक झाले पाहिजे. आय डोंट इन्व्हेस्ट, ही डझंट इन्व्हेस्ट. आय डिडंट, ही डिडंट. आता आय शाल करतात लिहिताना काही ग्रॅमॅटिकल पॉईंट असलं तर, पण बोलताना आय वॉन्ट, ही वॉन्ट. आय एम नॉट, ही इज नॉट. आय वॉज नॉट, ही वॉज नॉट. मग आता दे असेल तर दे वेर नॉट. आय शांट किंवा आय ओंट बोलताना, आणि ही ओंट. आय हॅवंट, मात्र ही हॅझंट. आय हॅडंट, ही हॅडंट. आय शांट, ही ओंट लिहिताना. पण सर्वांना इथं ओंट केलं तरी चालेल. 5 क्रियापद तुम्हाला करायची, मी एक करून दाखवलं, तुम्हाला 5 करायचे आहेत. आता व्हर्बल क्वेश्चन, तिसरं आपलं काम आहे व्हर्बल क्वेश्चन 5 क्रियापदांचं करायचं. इन्व्हेस्टच करू आपण, ॲडॉप्टचं करू. हा करता घ्या. आय डोंट ॲडॉप्ट. इथे डोंट होईल ना, डूचा डोंट होईल. आय डोंट ॲडॉप्ट अ चाइल्ड, मात्र ही डझंट ॲडॉप्ट अ चाइल्ड. आय डिड नॉट ॲडॉप्ट अ चाइल्ड, ही डिड नॉट ॲडॉप्ट अ चाइल्ड. आय ओंट ॲडॉप्ट. निगेटिव्ह करतोय आपण, आपल्याला WH करायचं आहे. व्हर्बल करायचं आहे, व्हर्बल. हां. डू आय ॲडॉप्ट अ चाइल्ड, डज ही ॲडॉप्ट अ चाइल्ड. म्हणजे मी मूल दत्तक घेतो का, तो मूल दत्तक घेतो का. डू आय ॲडॉप्ट, डज ही ॲडॉप्ट. फरक आहे ना. जसं डू आय गो, डज ही गो. ही डझंट नो, आय डोंट नो. बऱ्याच ठिकाणी हिला डज वापरणं आपण विसरतो. आय डोंट नो, ही डझंट नो. तसं डू आय ॲडॉप्ट, डज ही ॲडॉप्ट. डिड आय ॲडॉप्ट, डिड ही ॲडॉप्ट. नंतर इथे शॅल आय ॲडॉप्ट लिहिताना करतो, पण विल आय ॲडॉप्ट, विल ही ॲडॉप्ट. इथे ॲम आय ॲडॉप्टिंग, इज ही ॲडॉप्टिंग. वॉज आय ॲडॉप्टिंग, वॉज ही ॲडॉप्टिंग. विल आय बी ॲडॉप्टिंग, विल ही बी ॲडॉप्टिंग. इथे काय येईल, हॅव आय ॲडॉप्टेड अ चाइल्ड, हॅज ही ॲडॉप्टेड अ चाइल्ड. आहे ना फरक. हा ग्रुप आणि हा ग्रुप वेगळा का केलेला आहे की हा आपल्याला महत्त्वाचा आहे. या ग्रुपमधला एक करता घ्यायचा. आज आपण हे 2 करते घेतले, उद्या हा घ्या आणि इकडचा हा घ्या, परवा हा घ्या, हा घ्या, अशा जोड्या लावायचे. नंतर हॅड आय ॲडॉप्टेड, हॅड ही ॲडॉप्टेड. आणि विल आय हॅव ॲडॉप्टेड, विल ही हॅव ॲडॉप्टेड. व्हर्बल पण झाला. आता WH करताना कुठले 2 शब्द घ्यायचे. 10-12 आहेत, WH 14 आहेत. त्यापैकी आपण व्हॉट घेऊ सुरुवातीला.
किंवा व्हेन गिव्ह. हां, व्हेन डू आय ॲडॉप्ट अ चाइल्ड, मी केव्हा मूल दत्तक घेतो. व्हेन डज ही ॲडॉप्ट अ चाइल्ड, तो केव्हा मूल दत्तक घेतो. व्हेन डीड आय ॲडॉप्ट, मी केव्हा मूल दत्तक घेतले. ला लिहिलेलो, क्रिया झालेली. व्हेन डीड आय ॲडॉप्ट, आता डीड आल्यामुळे अडॉप्टेड निघून जाईल, ॲडॉप्ट होईल परत. डीड आल्यामुळे आता असं वाक्य होतं, आय ॲडॉप्टेड होतं, ॲडॉप्टेड अ चाइल्ड. याचा व्हर्बल क्वेश्चन करताना हा डीड पुढे आला, डीड आय मात्र हा आता निघून जाईल, हा डीड आल्यामुळे. डीड आय ॲडॉप्ट अ चाइल्ड. पहिल्या तिन्ही काळामध्ये प्रश्न करताना फर्स्ट फॉर्म ऑफ द व्हर्ब येतो. इकडे डू डज लागेल, डीड लागेल किंवा विल शॅल लागेल. डीड आय ॲडॉप्ट, मात्र डब्ल्यू एच झाला. आता डब्ल्यू एच क्वेश्चन, व्हेन डीड आय ॲडॉप्ट अ चाइल्ड, मात्र व्हेन डज ही ॲडॉप्ट अ चाइल्ड. व्हेन डू आय, व्हेन डज ही. व्हेन डीड आय, व्हेन डीड ही. व्हेन विल आय, व्हेन विल ही. इथे काय येईल, व्हेन इज ही आणि व्हेन एम आय. व्हेन एम आय ॲडॉप्टिंग अ चाइल्ड, व्हेन इज ही ॲडॉप्टेड अ चाइल्ड. आहे ना प्रॉब्लेमॅटिक. असं बोलल्यावरच जीभेला सवय होते, आत्मविश्वास येतो आणि गती येते. व्हेन वॉज आय ॲडॉप्टिंग अ चाइल्ड, मी मूल केव्हा दत्तक घेत होतो. व्हेन वॉज ही ॲडॉप्टिंग अ चाइल्ड. व्हेन विल आय बी ॲडॉप्टिंग, मी केव्हा ॲडॉप्ट करत असेल. व्हेन विल आय बी अडॉप्टिंग. बघा, प्रश्न करताना हा बी तुम्हाला बाजूलाच ठेवायचा आहे, पहिले शॅल विललाच पुढे घ्या. व्हेन विल आय बी अडॉप्टिंग आणि लिहिताना व्हेन शॅल आय बी अडॉप्टिंग. व्हेन विल ही बी अडॉप्टिंग अ चाइल्ड. इथं आता हॅव ॲज, व्हेन हॅव आय अडॉप्टेड अ चाइल्ड, मी केव्हा मूल दत्तक घेतले आहे. आणि व्हेन हॅज ही अडॉप्टेड अ चाइल्ड, त्याने मूल केव्हा दत्तक घेतले आहे. व्हेन हॅड आय अडॉप्टेड, व्हेन हॅड ही अडॉप्टेड. व्हेन विल आय हॅव अडॉप्टेड, व्हेन विल ही हॅव अडॉप्टेड. आता इथे हीला हॅव लागतो. आपलं सवय अशी आहे की हीला हॅव आपण कधी बघितलेलं नसतो, हीला हॅज लावतो आपण. मात्र इथे हे सवय बोलण्याने आपल्याला शक्य होते. व्हेन विल ही हॅव अडॉप्टेड. ही हॅव हा आपल्याला थोडासा मनाला पटत नाही, परंतु तो प्रकार इथे आहे पूर्ण भविष्यकाळामध्ये. व्हेन विल ही हॅव अडॉप्टेड आणि व्हेन विल आय हॅव अडॉप्टेड अ चाइल्ड. अशा प्रकारे हे काम तुम्हाला रोज 20 मिनिटापर्यंत करायचं आहे. मी 2 क्रियापदं घेऊन दाखवले, तुम्ही अजून 2, 3, 5 क्रियापदं घ्यायचे. रोज वेगवेगळे क्रियापद घ्यायचे. जसं एक्झामाइन घ्या, एक्झामाइन घ्या, नंतर राईट घ्या, नंतर ॲप्रिशिएट घ्या. आय ॲप्रिशिएट अ पोएम, आय ॲप्रिशिएटेड अ पोएम, आय शॅल ॲप्रिशिएट अ पोएम. डू आय ॲप्रिशिएट, डीड आय ॲप्रिशिएट, विल आय ॲप्रिशिएट. अशा प्रकारे इथे फिरत राहायचं. आता मी दुसरं एक क्रियापद चालवून दाखवतो. आय राईट, ही राईट्स. आय डोंट राईट, ही डझंट राईट. आय राईट, आय रोट, ही रोट. आय डिड नॉट राईट, ही डिड नॉट राईट. आय विल राईट, ही विल राईट. आय वॉन्ट राईट, ही वॉन्ट राईट. आय एम रायटिंग, ही इज रायटिंग. आय एम नॉट रायटिंग, ही इज नॉट रायटिंग. आय वॉज रायटिंग, ही वॉज रायटिंग. I was not writing, he was not writing. I will be writing, he will be writing. I will not be writing, he will not be writing. I have written, he has written. I had written, he had written. I will have written, he will have written. अशा प्रकारे या पद्धतीने 2 गट पाडा. 5-5 क्रियापदांची रोज प्रॅक्टिस करा. 9 काळांची प्रॅक्टिस करायची आणि प्रत्येक वाक्य 4 प्रकारे करायचं आहे. साधं वाक्य, निगेटिव्ह, व्हर्बल क्वेश्चन, WH. WH 2-2 बदलून घ्या. आज व्हॉट व्हेन घेतला, उद्या हाऊ व्हाय घ्या, परवा व्हेअर घ्या, त्याच्या अगोदर त्यानंतर विच घ्या. अशा जोड्या बदलून ब्रेन आणि टंग यांचं कॉम्बिनेशन जोडण्यासाठी हा प्रकार आपण करतो. पुढे हा प्रकार करायची गरज नाही, पण सुरुवातीला विचार आणि तुमची जीभ, ब्रेन जी ऑर्डर देतो ती जीभ फॉलो करते का, त्यासाठी हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे.
आणि ही अतिशय महत्त्वाची उपयुक्त पद्धत आहे. ही डायरेक्ट प्रॅक्टिकलच आहे बोलायचं. मनात काहींना वाटतं की अरे समजतं आहे मला, काहींना इंग्लिश समजलं म्हणजे तो थांबून जातो, संपलं, पण काही उपयोग नाही. समजलं आहे पण मेंदू सांगेल जीभला असं बोल, जीभ सांगेल माझं जमणार नाही, कारण तिला प्रॅक्टिस नाही. जसं बॅटिंगमध्ये हँड आय कॉर्डिनेशन असतं नाही का, डोळा बॉल पाहतो आणि हात त्या प्रकारे ॲक्शन करतो ब्रेनद्वारे, तसं इथे पण ब्रेन आणि टंग कॉम्बिनेशन करायचं आपल्याला. येत असेल तरी वेळासारखं बोलतच राहायचं, कारण ते कठीण आहे. सहाय्यक क्रियापद आयला हॅव आहे, हिला हॅज आहे, आयला ॲम आहे, इथे हिला इज आहे, देला आर आहे. म्हणजे अनेक कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामध्ये, शेकडो कॉम्प्लिकेशन्स आहेत. याचे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर साधारणपणे 101 प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार होतात. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह होतात, पॉझिटिव्ह होतात, WH होतात. आणि हे सर्व क्रिया सवयीने बरोबर तुमचं फिक्सेशन होतं. आणि एकदा ते फिक्सेशन झालं, जसं आय हॅव आणि टू बीचे क्रियापद आहेत अजून, त्यानुसार. आणि प्रश्न करताना काय अडचण येतात, WH करताना काय अडचण येतात. आणि हे सर्व तुम्हाला जेव्हा तुम्ही लँग्वेज स्पीकिंग करतात तेव्हा हे सर्व ऑल द फॅक्टर्स यू हॅव टू कीप इन युअर माइंड अँड यू हॅव टू स्पीक द सेंटेन्स विथिन अ सेकंड. तुम्हाला काही सेकंदात वाक्य बोलायचं आहे. वेअर आर यू गोईंग, व्हॉट डू यू वॉन्ट, व्हॉट हॅव यू इटन, हू हॅज वन द टॉस. म्हणजे एकाच सेकंदात WH घ्यायचं आहे, त्याचं सहाय्यक क्रियापद घ्यायचं आहे, मेन क्रियापद घ्यायचं आहे, पहिलं रूप घ्यायचं का तिसरं घ्यायचं का दुसरं घ्यायचं. तर हे भाषा न बोलता येण्याचे जे कारणं आहेत, 22-23 कारणं, त्यापैकी एक कारण आहे थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन लोकांना इंग्लिश का बोलता आले नाही लवकर किंवा काहींना जमत नाही, त्याला कारणीभूत हा थर्ड पर्सन, जे अनेक कारणं आहेत, 22-23 कारणं आम्ही शोधलेले इतक्या वर्षात, त्यापैकी हा थर्ड पर्सन सिंग्युलर हा प्रॉब्लेमॅटिक आहे. हा डूडस प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे हे करते आणि हा गट आणि हा गट, त्यापैकी हा गट प्रॉब्लेमॅटिक ठरला. आता ही डझंट नो, आय डोंट नो, आहे ना फरक. वेअर डज ही गो, वेअर डू आय गो, अशा काही गोष्टी आहेत. त्या सर्व गोष्टींची लिंक लावणं म्हणजे बोललंच पाहिजे. आणि अनेक गोष्टी यांचे अनेक स्ट्रक्चर बनतात. ते स्ट्रक्चर बोलून 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 ते फिक्सेशन होतं आणि नंतर मग आपल्याला पुढे अनेक क्रियापद पाठ करून हे बोलणं शक्य होतं. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढ्या गोष्टी बघितल्या. मात्र या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल आणि करावंच लागेल, तर हा चांगला फायदा होतो. तर मला खात्री आहे आपण सर्व याची प्रॅक्टिस करणार, याच पद्धतीने करणार, कुठली पद्धत बदलू नका आणि तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे मग मित्रांनो, याच्या पुढचा काही भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय.